स्वागत आहे तुमचं आमच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये। आणि आज पण आपल्याकडे रोजच सगळं काही ना काही ऑर्डर्स असतात आणि आपले भरपूर रेसिपीचे व्हिडिओज येत आहेत, यूट्यूबला पण येत आहेत आणि फेसबुकवर पण येत आहेत। त्यामुळे तुम्ही आमचे व्हिडिओज बघू शकता फेसबुकवर पण आणि यूट्यूबवर पण। त्यामुळे आता मी तुम्हाला दाखवते आमच्याकडे आज काय काय आहे ते। हे आहे पंचामृत, मग हे आहे आपलं गोड वरण, नंतर ही आहे आपली कढी केलेली आहे, नंतर आपल्याकडे आहे ही अळूची भाजी पण आहे, आणखीन ही आहे कारल्याची भाजी आहे आणि गवाराची भाजी आहे, आणि आपल्याकडे आहे खीर। असा सगळा मेनू आहे। हे आहेत साध्या पोळ्या केलेल्या आहेत आणि इकडे सगळे मस्त असे डबे लाईनीत लावून ठेवलेत, त्याच्यात सगळं भरायचं आहे आता आपल्याला। हे आहेत वडे, भाजणीचे वडे पण आहेत। असा सगळा मेनू आहे आपल्याकडे आज। इकडे पण चालू आहे आपलं काम व्यवस्थित, सगळे काही चालू आहे, सगळ्या गोष्टी आपण तयार करत आहोत। ऑर्डर पूर्ण झाली आहे आणि आमच्यासाठी काय थोडंफार स्वयंपाक करायचा आहे ते करायचं आहे। त्यातले काही पदार्थ आम्हाला म्हणजे राहिलेच नाही, ते अचानक काही माणसं वाढल्यामुळे तेही नाही राहिले, म्हणून थोडेसे काही आम्हाला करायची वेळ आली आहे, म्हणून आमच्यासाठी जेवण बनत आहे इकडे। आणि आता आम्ही थोड्या वेळानंतर जेवणार आहोत। हे असं ते जेवायला आज गवाराची भाजी आहे, कारल्याचे वडे, लिंबाचं लोणचं आहे। शूट केलंय आम्ही, एक रेसिपी शूट केली आहे, ती म्हणजे उपासाची भगर, की त्याचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच मिळेल आमच्याकडनं, तर तुम्ही बघू शकता। हे बघा, आम्ही उपासाची भगर पण केली आहे, दुसऱ्या ताटात घेतलंय, त्याच्याबरोबर आम्ही घेतलंय लिंबाचं लोणचं। मस्तपैकी आम्ही याचा आस्वाद घेणार आहे आता। आम्ही आस्वाद घेतो, तुम्ही वाट बघा, उपासाची भगर येत आहे। झाकण ठेवायचं, हो अर्धवट झाकण ठेवायचं।